तेव्हा तुला वाटलं नव्हतं की तू एवढं नाव कमावशील, एवढा मोठा प्रवास तुझा होईल. तू कॉलेजमध्ये असताना वडिलांनी तुझं कौतुक केलं की चांगल्या कविता करतेस, पण तुला वाटायचं की तुझे वडील आहेत म्हणून तुझं कौतुक करत आहेत. पण जेव्हा कॉलेजमध्ये तुला काव्यस्पर्धांमध्ये वारंवार बक्षिसं मिळायला लागली, तेव्हा तुझा आत्मविश्वास वाढत गेला आणि काम करता करता अचानक दामिनी नावाची मालिका मिळाली आणि तिथून पुढे तू वळून पाहिलं नाहीस. अनेक वाईट चांगले असे अनुभव आले, पण त्यामधून सुद्धा तू अतिशय खंबीरपणे उभी राहिलीस आणि हा खंबीरपणा तुला तुझ्या आईकडनं मिळाला. कारण तुझ्या आईला सांगितलं होतं की तुम्ही 2 महिने जगाल आणि त्यावर तिने फक्त इच्छाशक्तीवर 11 वर्ष काढली आणि तिने तुला शिकवलं की जिजीविषा म्हणजे काय असतं. कुठलंही संकट आलं, तर कसं त्याला सामोरं जायला पाहिजे आणि हसत जगायला पाहिजे. तिच्याकडनं हे घेऊन, वडिलांकडनं प्रतिभा घेऊन तू पुढे आलीस आणि तुला कळलं की आयुष्यामध्ये जर आपल्याला आनंदाने जगायचं असेल, तर कसं जगायचं.